गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आज दिवस तिसरा, आजचा शेवटचा दिवस आहे. आज आपण कुठे कुठे जाणार आहे आकाश? आज आपण पहिला आणणार एक गणपती मंदिर आहे. तिकडे ते गणपती बाप्पा ना प्रत्येक वर्षाला एक तांदूळ एवढं वाटतात. ते सगळ्यात पहिलं आपण बघणार. मग राजवाडा पॅलेस आहे, मग काचमहल आहे, आणि मग काय प्रणव वैष्णोदेवी माता मंदिर, आणि मग आपलं ट्रेन आहे ती आपल्याला मुंबईला घेऊन जाणार. तर आजचा शेड्यूल तुम्ही ऐकलात. तो होते आमचे आकाश दुबे आणि आमचा कॉर्डिनेटर आहे. त्यांनी पिकनिक देखील मस्त एन्जॉय केली आहे आणि मस्त कॉर्डिनेशन देखील चांगलं आहे त्याचं. चला तर तुम्हाला दाखवतो. सुरुवात करूया आजच्या दिवसाची. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तिसरा. पहिला स्पॉट आहे खजराना गणेश मंदिर. मित्रांनो, या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे. हा गणपती दरवर्षी म्हणतात की एक एक तांदळाच्या कणा इतका मोठा होत जातो. खरोखर गणपतीची भक्ती आणि कीर्ती अपाप आहे. तुम्हाला तर माहिती आहे. चला तर मग बघूया कसा आहे हा खजराना गणपती. मित्रांनो, हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि भव्य दिव्य आहे. पण एक वैशिष्ट्य आहे या मंदिरात की सर्व देवांची मंदिरं देखील आहेत. जवळजवळ मी ऐकलेली सर्व मंदिरं, सर्व देव यांची मंदिरं देखील आहेत. आपण या मंदिरात आलो आणि या मंदिरात एक सुंदरचं पिंपळाचं झाड आहे, त्या तुम्ही बघू शकता. प्रणव, काय वाटतंय तुला या मंदिराबद्दल? मस्त बांधलेलं आहे, जुना देखील आहे. 1990मध्ये बांधलेलं मंदिर आहे. ऑलमोस्ट सगळे देवदेवता इकडे बसलेले आहेत आणि याचं खूप स्वच्छता, एकदम स्वच्छता आहे की या मंदिरात वैशिष्ट्य पण तेच आहे, स्वच्छता. आणि कुठेही बळजबरीने कोणाला बोलून घेत नाही कुठलाच पंडित. हे मला इकडचं खूप आवडलं आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे वैष्णवदेवी माता मंदिर. इंदोरमध्ये आलो आहे आणि इंदोरमधलं वैष्णवदेवी माता मंदिराला चाललो आहे. तर मित्रांनो, हे होतं माता वैष्णवदेवीचं मंदिर. चला आता पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, आता आपण आलो इंदोरमधल्या राजवाड्याला. एकदम भव्य आहे आणि ह्याची देखील तुम्हाला टूर करा. चला. राजवाड्याची भव्यता आणि प्राचीनता भरपूर सुंदर आहे. पॅलेस बघितला, एकदम मस्त पॅलेस आहे आणि अतिशय प्राचीन काळाच्या या वास्तू बघितल्या. आता आपण जाणार आहे शीश महल. मजा येते मित्रांनो, इंदोरमध्ये गल्लीनी गल्ली फिरायला. मस्त मजा येते आज. बरोबर तुम्ही बघू शकता, एवढ्या प्राचीन काळातल्या वास्तू इथे जपून ठेवल्या. खरोखर मजा येते बघा. शरारत सब जानू मैं चौधरी हर चले उन्हें बंगाली में कह लगे मर बिगड़ में जागी धोकनी रे चंदा में थारी चांदनी मन दामन में पाही खुशी रे झुम 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 बाज. मित्रांनो, काच मंदिर तर सुंदर होता, अलाउड नव्हता, पण एक दोन शॉट घेतले बघा. आतमध्ये जुने जुने मंदिर आहेत, चांदीची मंदिर आहे आणि हे जैन लोकांचं मंदिर आहे.
खरोखर बघण्यासारखं आहे. तुम्ही इंदोरला आलात तर नक्की या, नक्की व्हिजिट करा. आता थोडीशी करूया पेट पूजा. भूक लागली आहे. तिकडचा फेमस सँडविचवाला आहे, तर चला जाऊया. मधुरम सँडविचवाला इंदोरचा एकदम फेमस सँडविचवाला आहे. ह्याच्या रील्स देखील तुम्ही बघितल्या असाल. चला तर खाऊया. मित्रांनो फायनली आपली ट्रिप संपली आहे. आता आपण चाललो आहे इंदोर स्टेशनला आणि इंदोर स्टेशनवरनं आपली वापसीची ट्रेन आहे. जमलं जर असेल जागा तर दाखवेन, नाहीतर मला तर झोपायचं आहे. त्याला बघूया कसा होता आपला जातानाचा प्रवास. मित्रांनो फायनली आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहे. प्रवास मस्त झाला. चला तर मग या ब्लॉगचा एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.